अलमान टीमला 2 धावांची पेनल्टी लागेल 12व्या खेळाडू न पोचल्यास. 12वा खेळाडू आलाय का अलमान? दुपार पण आलेला आहे. आणि मॅचला सुरुवात. बॅटर या ठिकाणी पोहोचत आहेत, पंचही पोहोचत आहेत. खासदार चषकचा थरार. उद्या ग्रामीण महाराष्ट्र स्टार तारे सितारे पाहायला मिळतील आणि मेगा फायनल 4 मार्च ऑल इंडिया स्टार या मैदानात मात्र पाहायला मिळतील. खूप कडक साईड तयार झालेले आहेत. लाखाची स्पर्धा खासदार चषक करिता, ती ट्रॉफी उचलण्याकरिता, मालिका वीर बनण्याकरिता, बेस्ट बॉलर मिळवण्याकरिता, बेस्ट बॅटर होण्याकरिता अट्टाहास आहे. लाख मोलाची मेहनत आहे लाखाची ट्रॉफी उचलण्याकरिता खासदार चषक. गोलंदाज पहिलं षटक घेऊन येत आहेत. बॉलिंग मार्कवर दुपारी पडा टीम कडनं. 3 ओव्हरची मॅच. दुसऱ्या राऊंड मध्ये या ठिकाणी संघर्ष मोठाच आहे पाहायला मिळेल. अगदी फाईट आणि टक्कर आहे. आणि यापुढे सामना असेल दोन्ही टीम तयार राहायच्या आहेत. जीवी स्पोर्ट चिंचगड वर्सेस मिथुन 11 कंचाड हा सामना असेल. आपण या ठिकाणी तयार राहायचं आहे. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चिंचगड विपक्ष कंचाड. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आहे चिराग. स्ट्राइकला दीपेश घोलप. फर्स्ट बॉल डॉट बॉल. 3 ओव्हरची मॅच. चिराग उर्फ बुमरा. पहिला बॉल दीपेश घोलपला हुकवलाय, डॉट केला गेलाय. हार्ड हिटर बॅटर आहे दीपेश घोलप. गगनचुंबी षटकार पब्लिकलाही पाहायचे आहेत. ही मॅच भारीच आहे. आणि बॉलिंग मार्कवर बुमरा म्हणून ज्याची ओळख आहे दुपारी बडा टीम मध्ये चिराग. स्पीडअप करा मॅच, एवढा वेळ घेता कामा नये. दुसरा बॉल. फर्स्ट ओव्हर सेकंड बॉल. पॉवर प्लेचा षटक आहे. बुमरा स्टाईल. तर या ठिकाणी हार्ड हिटिंग बॅटिंग. दीपेश घोलप कॉपी बुक. स्वतः एक जास्त संघर्षाचा प्लेअर आहे आणि इथे मात्र षटक ठोकतोय. याच मैदानात असे कित्येक षटकार ठोकले. त्या षटकाराची कॉपी बुक. षटकार. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर या ठिकाणी मात्र बुमरा. चिराग षटकार टोकलाय गगनचुंबी. आता हावी होईल का दीपेशवर बुमरा, की पुन्हा एकदा दीपेश गजरे षटकारानं लांब षटकार ठोकलाय चिरागवर. 2 बॉल झालेत. बिग 6 ब्लो. षटकार. सर्कलवरनं खेळलाय चेंडू. आता सीमा रेषा पार वाईड डीप लॉंग ऑफला. शानदार चौकार. 4. खासदार चषक. थँक्यू. बाउंड्री लाईन पार. चौकार. 3 बॉल बाकी राहत आहेत. चौथा बॉल. गोलंदाज तयार. हाय मध्ये बॉल या ठिकाणी पाहायला मिळतं. एक धाव कव्हर झालेली आहे.
धाव संख्या पडकर मात्र जाऊन पोहोचतोय, आकडा येतोय धावत संख्येचा 11 वर. सामन्याची चुरस्ता लागलेली आहे. 4 बॉल झालेले आहेत, 1 चौकार 1 बाउंड्री आलेली आहे. धाव संख्या तब्बल 11 आहे. आक्रमकता दीपेश घोलपनं दाखवलेली आहे. मनीष बांबिरे खतरनाक बॅटर. बिलीचं मैदान 5 षटकार. डे नाईट टूर्नामेंट एसपी ट्रॉफी राष्ट्रवादी चषक गाजवल होते या बॅटरनं. व्हाट अ शॉट, जैसे गेंद निकली बंदूक की गोली, बाउंड्री लाइन वरना मिड विकेट टीपला. खासदार चषकचा धमाका. अलमान बॉलिंग या ठिकाणी चिराग वर हल्ला बॉल. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. आणि या व्यासमात बूम बूम बुमरा चिरागनं डॉट बॉल केलाय. सुपर बॉलिंग, चेंज ऑफ पेस. पहिल्या ओव्हरला 17 धावा. पात्र ऐकत राहा, मजा मॅचची. अलमान विपक्ष दुपारी पाडा. खासदार चषक हायटेक मैदान वाडा या डीजे. सतरा धावा पहिल्या ओव्हरमध्ये लाजवाब बॅटिंग या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. सावली क्रिएशन, गुड क्वालिटी स्पोर्ट विअर या ठिकाणी पाहू शकताय. 9279 7679 एक जबरदस्त मात्र आयोजन. 72 79 76 79 क्वालिटी गुड. सावली क्रिएशन ही स्पर्धा रंगवताना क्लिअरिटी एकदम नीट अँड क्लिअर म्हणून सावली क्रिएशनची ओळख. दीपेश घोलपची बॅट पुन्हा तळपली. चेंडू सी मा बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. काय गंमत आहे या ठिकाणी, कारण एक स्पर्धा होती, एक ठिकाणी गेलो होतो. थँक्यू डीजे. एक किस्सा सांगतोय. आणि या स्पर्धा डे नाईट टुर्नामेंट होती. सीमारेखा बाहेर अचानक प्रेक्षक आला. त्या डोळ्यामध्ये पाणी होतं. सर सगळं तुमची कॉमेंट्री अतिशय उत्तम आहे, परंतु सीमाचं नाव घेऊ नका. दुसरा प्रेक्षक आला, सर रेखाचं पण घेऊ नका, आमचा ब्रेकअप आत्ताच झालेला आहे. आणि या ठिकाणी पाहता आपण धावसंख्या घेण्याचा प्रयत्न. आठवणींना उजाळा होतं. जे नाव निघाल्यानंतर त्या आठवणी येत आहेत. ज्या पद्धतीनं टुर्नामेंटचं नाव निघालं की त्या ठिकाणचं रेकॉर्ड आठवत आहेत, तसं रेखा प्रेयसी असेल, सीमा प्रेयसी असेल, त्यांचे मी मात्र क्षमस्व मागतोय. कारण खेळात आम्ही नावं घेतोय, परंतु आपलं जागतं प्रेम सुद्धा जाग करतोय. गमावलेली वस्तू ही आपण आठवत नाही, पण गमावलेलं प्रेम आपण मात्र आठवतो. गोलंदाज तयार. सामना रंगतदार. हा बॉल फेकून दिलाय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग वरनं. मनीष बांबेरे करतोय पुन्हा एकदा बिग ब्लो न षटकार. धावसंख्या जर बघितली आपण 9 बॉल मध्ये 30 धावा. 30 धावा 9 बॉल मध्ये. हल्ला बॉल बॅटिंग. दीपेश घोलप मनीष या ठिकाणी मात्र जोडी करतायत. पार्टनरशिप मोठी झाली आहे, बिग होण्याची शक्यता आहे. 9 बॉल मध्ये कुठून काढलेले आहेत, ठोकून काढलेले आहेत. सीमा पार चेंडू बाउंड्री लाईनच्या वरनं खेचले षटकार. आणि आता 9 बॉल अजून बाकी राहत आहेत. दुसरं षटक आता होतोय गोलंदाज लोकेश दुपारपाडा बॉलर.
यावेळेस बॉलची गती कमी करताना दीपेश गोलपनं रिस्की धाव घेतलेली आहे. धावसंख्या बळकावर जाऊन पोहोचते ती 31. षटकार बसले आतापर्यंत या ओव्हरला 4 बॉल मध्ये 2 सिक्सर खाल्लेले आहेत, 2 सिक्स आलेले आहेत, 2 सिंगल आलेले आहेत. 14 धावा देणं खूप महाग ठरतंय गोलंदाज लोकेश. परंतु विकेट काढेल का 2 बॉल मध्ये? गरज आहे टीमला विकेटची. पुल केलंय आणि चेंडू जातो या ठिकाणी हवेमध्ये जास्त वेळ. हे प्रभु हरिनाम, ये क्या हुआ? कमर पे हाथ रख के सोच रहे हरे कृष्णा. मॅच संपल्यानंतर शोना तू असं का खेळला, असे अनेक किस्से घडतायत. चौकार की षटकार आहे आणि इथे मात्र बघा काय ओम साईचं क्लिअरिटी आहे, परफेक्ट या ठिकाणी पंचांचा अंदाज, आणि इथे मात्र चौकार जातोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. आणि ते वाईट बॉल. धावसंख्या अवांतर धावेने मात्र पाहायला मिळते 36. 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न जरूर होता दुपारपडा टीमचा. अंदाजी त्यांचा बरोबर होता 40-45 पर्यंत आम्ही थांबू, आणि 36 धावा या ठिकाणी मात्र केले आहेत. कव्हरला मात्र चेंडूला मात्र या ठिकाणी टॅप केलाय. चेंडू होतोय दन दन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धाबा 40. दुसरं षटक या ठिकाणी मागणं ठरलं. 12 बॉल 40 धावा. जबरदस्त बॅटिंग दीपेश अँड मनीष हलमान टीम या डीजे. दीपेश घोलप यांची वैयक्तिक कामगिरी आतापर्यंत 32 धाबा नाबाद. इनिंग साकारताना मनीष साथ देतोय. या ठिकाणी मनीषचे 2 षटकार, या दीपेशचे बघितले आपण तर षटकार बसले 3, 2 चौकार. 32 धावांवर दीपेश घोलप. अजूनही अंतिम षटक बाकी राहतोय. पहिल्या दिवशी बघितलं आपण चित्तथरारक बॅटिंग. आज कालचा दिवस अभिलाष पाटील 16 चेंडू 49 धाबा फास्ट इनिंग. त्यानंतर सर्वात फास्ट इनिंग 12 बॉल 50 धाबा एसबीबी कुपरी श्याम दुमाडा. मनीषनं मात्र आक्रमकता खतरनाक दाखवली आहे. पुन्हा एकदा चौकार लॉंग लेगला. दिशा दिली बॉलला. पाच बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये काय घडेल यावेळेस जर बघितलं आपण तर वाईट बॉल अवांतर धाव. बॉलरची दिशा भरकटले. एक तर बॉलरला वेगळा बॉल टाकायचा, एक तर बॉलर वैतागलेला आहे. एवढे षटकार गेलेत की धावसंख्या ही मोठीच झाली. धावसंख्या तब्बल फळकर आहे 45. पुन्हा ऑन साइडला बॉल येतोय. गॅपला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूर येतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत एक धाव मिळते. दीपेशला स्ट्राइक येते. गोलंदाज बॉलिंग मार्कवर राहुलला पाहतायत, ज्याचे 4 बॉल समोर आहेत दीपेशच्या. 32 धावांवर दीपेश खेळतोय वैयक्तिक. आणि हा वेळेस पुन्हा एकदा आक्रमकता. स्ट्राइक वर दीपेश मध्ये जाण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र नॉन स्ट्राइक एंडला रन आउट. मनीषची मात्र विकेट जाते. अजूनही पाहता 3 बॉल शिल्लक राहत आहे. स्कोर बनतोय धाव फलकावर 47 धावा. पात्र एकत्र मजा येईल या डीजे.
आमंत्रित करूया जीबी स्पोर्ट चिंचगड वर्सेस मिथुन 11 कंचाड. कर्णधार आपल्याला पाठवायचे आहे. त्वरित टॉस केला जाईल. चांगली बॉलिंग राहुल करतोय दुपारपडा टीम यांचा. दीपेश यांना 2 बॉल मध्ये सर्कलच्या बाहेर बॉल ज्या पद्धतीने गेला हा तर सर्कलच्या आतमध्ये राहिला. चौकार गेला नाही, षटकार गेला नाही. या षटकामध्ये षटकार पाहिला मिळेल की नाही. टायमिंग प्रॉपर. दीपेश गोल अप करतोय. षटकार, लांब षटकार, अगदी आर पार 120 मीटर. वाट बॅटिंग, सर्वात लांब षटकार आजच्या दिवसातील या डीजे. बॉल द्यायचा आहे. बॉल खूप दूर गेलाय. दीपेश गोलपचा षटकार आणि चेंडू बाकी राहतात या ओव्हर मधील. लास्ट बॉल. धावसंख्या पळकावर झाली 53. 53 धावा. नक्कीच बघितला आपण तर 53 धावा. आपण दुपार बडा कर्णधारांनी मात्र म्हटलं होतं की आम्ही 55 सुद्धा चेस करू. 50-55 झाल्या तर आम्ही हिंमत ठेवू. आणि 63 डबा सकाळी त्यांनी केले पहिल्या राऊंड मध्ये दुपारबडा टीमनं. त्यामुळे ही मॅच खूप भारी होईल. एक बॉल शिल्लक राहील आणि या एक बॉलवर काय किस्सा आहे. स्टँड मध्ये डीप लॉंगर वरनं षटकार. 6 धावा. बॉल द्यायचा. बॉल आणि स्कोर तब्बल 59. 60 धावांची गरज आहे 3 ओव्हरला. सामना रंगतदार. रन रेट मोठा, पाडा मोठा. पाडा कितीचा मोजावा लागेल तर या ठिकाणी 20चा पाडा मोजावा लागेल. 15चा पाडा बोलून चालणार नाही कारण धावा करायचे 60 3 ओव्हरला. रमेशजी गांगुर्डे ग्रामसेवक मोज ग्रामपंचायत यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम रमेशजी गांगुर्डे. रमेशजी गांगुर्डे यांचं स्वागत आणि सन्मान रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते होते. काशी में जखम मांडीला सन्मान या ठिकाणी केला जात आहे. रमेशजी गांगुर्डे ग्रामसेवक मोज ग्रामपंचायत यांचा सन्मान या ठिकाणी गणेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. सन्मान चिन्ह पुष्पबुके शाल देऊन. कॅप्टन आपण या ठिकाणी पोहोचायचं आहे. मिथुन 11 कंचाड अँड जीबी स्पोर्ट चिंचगड. गांगुर्डे साहेब आपला विनंती आहे आपण सन्मानाने या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. गणेशजी पाटील पाहुण्यांना घेऊन येत आहेत. बॅट्समन बी फास्ट. चला दुपारपाडा टीम बॅटर येत आहेत. घाई करा. फिल्डिंग लावा अलमान टीम. वेळ कमी आपल्याकडे त्याच्यामुळे आपण 3 ओव्हरचे मॅचेस सेकंड राऊंड मध्ये केलेले आहे. त्याचं भान ठेवा. दुबोट टीम फिल्डिंग लावून घ्यायची त्वरित. आणि पाहुणे येत आहेत टॉस बॉक्स मध्ये. रमेशजी गांगुर्डे साहेब ग्रामसेवक मोज ग्रामपंचायत प्लीज वेलकम अँड बोट टीम कॅप्टन. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल त्या ठिकाणी आपण जर पाहिलं जीबी स्पोर्ट्स चिंचगड आणि त्याच्या विपक्ष टीम आपण पाहतो मिथुन 11 कंचाड. या दोन टीम मधली ती मॅच असेल.
या दोन टीम मधली ती सेकंड राऊंड मधली सेकंड मॅच आपल्या भेटीला येईल. आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ती टॉस बॉक्स मधनं केला जाईल. मान्यवर इथे उपस्थित झालेत. आपण पाहतो एका बाजूने आशिष पाटील आहेत कर्णधाराच्या भूमिकेत, एका बाजूने यश आहे माझ्या समवेत. टॉस बॉक्स मधनं टॉस केला जाईल. सेकंड राऊंड मधला सेकंड सामना जो आपल्या भेटीला येईल. कॉल दिला जाईल मिथुन 11 कंचाड. छापा जो कॉल दिलाय, टॉस जिंकलाय तो टीम मिथुन 11 कंचाड या टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंग करणारी समोर टीम चिंचगर आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 3 ओव्हरमध्ये? 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. ओके, नक्कीच तुला शुभेच्छा असेल. मी जातोय. आशिष पाटील कर्णधार चिंचगर टीम, टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंगच घेणार होतो. ओके, दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. तिथे मॅच चालू आहे. टीम सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स आलमान आणि त्याच्या विपक्षात टीम दुपारी पाडा. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. वा हल्ला बॉल जातोय सीमा पर, चौकार दे दनादन जॉन जानी जनार्दन, जैसे को तैसा मिला. मजा आया कादा ट्रॉफी. नेक्स्ट बॉल, 2 बॉल धावा बरोबर आलेले आहेत. 5 रन रेट चांगला आहे. अटॅक चालू आहे. 4 धावा करायच्या, 20 रन हवाय. 5 धावा 2 बॉल मध्ये बरोबर धावसंख्या खेचतायत. खतरनाक मनीष आणि राहुल बॅटर आहेत. बॉलर रोखेल का? कॅच सुटलेली आहे. 1 धाव मिळते. 3 बॉल धावा 6. परंतु प्रयत्नाला सलाम असेल. एवढ्या दूरवरनं कॅचवर येणं सोपं नाहीये. खरं तर एवढ्या रखरखत्या उन्हात स्पर्धा खेळणं लाख मोलाचं आहे आणि एवढ्या उन्हात चांगल्या पद्धतीने जिंकत जाणं मेहनतीची दाद आहे. लाखाची स्पर्धा आहे, लाख मोलाची मेहनत. आणि ते बीमवर टाकले अचानक भयानक. 1 धाव कंप्लीट झाली. नो +1. 2 धावांनी धावता धावफलक मात्र वाढतोय. 3 बॉल होताना धावसंख्या पळकर 8. तुल्यबल धावसंख्या खेचतायत, आक्रमकता दाखवतायत. फ्री हिटचा फायदा घेतील का बॅटर? संधी आहे मनीष यांना, राहुल यांना. फ्रीटचा बॉल आहे. धावत किती धावा घेतील या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर 1च धाव फ्रीटचा बॉल होता आणि त्यावर 2 धाव मिळाले असत्या. 1च धाव घेतलेली आहे. मला वाटतं सिंगल वर समाधान मांडतायत दुपारे पाडाकर. 60 धावा. संघर्ष तेवढा मोठा दिसत नाही दुपारे पाडा टीम कडनं. 1च धाव घेत आहेत. फ्रीटच्या बॉलवर सुद्धा स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि आता मनीषला स्ट्राईक मिळते. पुन्हा एकदा सिंगल. एकेरीचा पाडा पाठ या ठिकाणी करून आलेत की काय? धावसंख्या पळकर जाऊन पोहोचते ती 10. जे षटकार दीपेश आणि मनीषनं ठोकले होते पहिल्या पॉवर प्ले मध्ये ते आठवावे लागतील. 2 षटकार 1 चौकार. सुरुवात आक्रमकतेची न होता बॉलिंगची झाली भेदकची. आणि आठवतायत ते षटकार. आम्ही ठोकू शकतो. ठोकून दाखवला स्क्वेअर लेग वरनं. आर पार गगनचुंबी षटकार. बॉल द्या, बॉल द्या.
आणि धावसंख्या बळकर पाहायला मिळते 16. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. बॅटर तयार मिस्टर मनीष. राहुलच्या बॅटमध्ये षटकार आला पहिल्या ओव्हरमध्ये. रन रेट कव्हर झाले 16. आता दुसरं षटक हाणामारी करतील की तिसरं. कुठल्या तरी एक ओव्हरला 3 षटकार 2 चौकार ठोकायचे आहेत तर आणि तरच ही मॅच ऑन होईल, अन्यथा प्रेशर कायम राहील. बॉलरला मात्र या ठिकाणी बँक बॅलन्स धावांचा भरपूर आहे. विकेट काढली, मनीषला बाद केलंय. दुपारपर्यंत टीमला धक्काच दिलाय. आलमान टीम आता मात्र या मॅचवर वर्चस्व गाजवताना 60 धावांचं टार्गेट. 7 बॉल, धावा 16, 1 गडी बाद. दुपारी पाडा या डीजे. धक्का दिलाय. पहिल्याच बॉलला विकेट काढली. गोलंदाजाचं नाव आहे संदेश. राजेश वल्टे हार्ड हिटर, बाहुबली षटकार मध्ये नाव. ऑन साइडला बॉल या ठिकाणी टटोला. मिड विकेट टीमच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड होतो. एक धाव आल्याबरोबर खातं खोललंय राजेश वल्टे यांनी. परंतु सिंगल न काहीच होणार नाहीये. 20चा रन रेट प्रति ओव्हर लावाय. पॉवर प्ले मध्ये 16 धावा आहेत, समाधानकारक. आणि आता टार्गेट मोठंच आहे, 60 धावांवर पोहोचायचं आहे. 16 पर्यंत आकडा येताना आता सिंगल घेतली 17. परंतु एकेरीनं तुम्ही आज जवळपास झाल आणि इथे सामना जिंकायचा तर आक्रमकता षटकारांशिवाय पर्याय नाही. आणि ते पाहिलं आपण तर वाईड बॉल. कारण म्हणतात ना जवळपास जाऊन फक्त समाधान मिळतं, विजय तुम्हाला तुमची प्रगती दाखवून देईल. युद्धात आणि प्रेमात सर्व काही सेम जरी असलं तरी प्रियसी मिळवणं, लग्न करणं एक वेगळं असतं आणि ब्रेकअप होऊन गपचूप बसणं वेगळं असतं. व्हॉट अ शॉट. चेंडू आता सीमा पार. देत धनादन, जॉन जानी धनादन. षटकार जैसे को तैसा मिला. पळकर मात्र जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. स्टॅमिंग स्ट्रोक आहे. इझी कॅच या ठिकाणी मात्र घेतली गेली आहे. बॅटर बाद होतोय. हार्ड वर्किंग करून बाद झालेत, मेहनत केली, या संघर्षानं मात्र लढला आणि इथे बाद झाला तो बॅटर मिस्टर राहुल. धावसंख्या 24. कारण टॉप लेवलला ज्या पद्धतीने आपण क्रिकेट पाहतो, 60 डबा 3 ओव्हरला चेस करायचे असतील तर ओपनिंग जोडीतील एक बॅटर शेवटच्या बॉल पर्यंत उभा राहिला तर त्या सामन्याची रंगत वाढते. यावेळेस दोन्ही बॅटर बाद झालेत. कव्हरला मात्र बॉल या ठिकाणी मात्र टॅप केले. जरूर चेंडू डीपला जातोय, सीमा रेषा इकडे आणि बाउंड्री लाईन पार होतोय. 4 धावा आल्या बरोबरच बॅटर नाव आहे शुभम चौकार. बॉल झालेले टोटल 11 बॉल मध्ये 28 धावा झालेले, 60 करायचे आहेत आणि विजयासाठी धावांची गरज आहे. 7 बॉल 32 धावा. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. मॅच ऑन. 6 बॉल आणि विजयासाठी धावांची गरज आता मात्र राहील
30 धाबा, 6 बॉल 30 धाबा. मॅच अजूनही म्हणता येईल या ठिकाणी संघर्षाची 70-30% विजय आहे. परंतु क्रिकेट आहे. काल याच मैदानात 10 बॉल 39 धाबा चेस झालेले आहेत. पिंपलास ए टीम सतीशनं ती धाव संख्या मात्र खेचली होती. वॉट अ मॅच. ही मॅच त्याच पद्धतीने होईल का? पात्रा एकत्र ओमसाई मूवीज लाईव्ह खासदार चषक वाड्याच्या नगरीमध्ये हायटेक मैदान या डीजे. दीपेश घोलप बॉलिंग मार्कवर. पहिले 3 षटकार लगातार ठोकले तर मॅच ऑन राहील. पहिले 2 षटकार लगातार आले तरी सुद्धा सामना हवा तिथाच मारा होईल का? पहिला बॉल लोवर फुल टॉस. बॅटरला मात्र हुकवलंय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न राजेश वल्टेनं केला आणि हुकला. डॉट बॉल. कुलदीप यांनी बक्षीस लावलंय. कुलदीप काकवे. दीपेशनं 2 विकेट काढल्या तर 1000 रुपये. पहिली विकेट दीपेशला मिळेल का? 1000 रुपये लागलेले आहेत आणि इथे कॅच सुटली है. प्रभू नाम ये क्या हुई. स्वतः प्रयत्न केला होता. दीपेशचा संघर्ष एवढा मोठा होता, इतक्या वेगाने गेला होता. शॉर्ट मिड विकेट मध्ये कॅच पाहिजे जाणे बॉलिंग करून एवढं सोपं नाही. हा संघर्ष बघा. इथे दीपेश घोलप किती वेगाने जातोय. 1000 रुपये पारितोषिक लागले. अजूनही 2 विकेट काढल्या दीपेशनं. घोलप नंतर कुलदीप काकवे. पूल केलंय. दीपेश घोलपच्या बॉलवर चेंडू जातोय सीमा पार. A1 क्वालिटीचा षटकार. टायमिंग प्रॉपर. लो बॉल टाकण्यामध्ये माहीर आहे आणि त्यावर छक्का. थँक्यू डीजे. 3 बॉल बाकी राहत आहेत. हा बॉल काय घडेल. सुरेख मात्र गुडलेन्सचा बॉल टाकण्या प्रयत्न. क्विकर वनचा वापर. दीपेशची खासियत आहे गती परिवर्तन करणं. कुलदीप काकवे यांनी मात्र लावलेले आहेत या ठिकाणी. आता विकेट काढली तर 300 रुपये. 1000 रुपयाची आता या सुविधा बंद केलेली आहे. आणि चेंडू होतोय या ठिकाणी. बिग 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 ब्लो षटकार. नाही 100 रुपये पारितोषिक. पुन्हा मारला तर 200 रुपये पारितोषिक. आणि यात्र हा स्लो बॉल डॉट बॉल विजय होतोय. अलमान संघ अभिनंदन. गोड कौतुक. आपण आलात दुसऱ्या राऊंड पर्यंत पोहोचला. चांगला खेळ केलात. दुपारपाडा संघ पुढच्या मॅच पर्यंत आपण जातोय आणि 2 टीम एकमेकांना भिडतील. जीवी स्पोर्ट चिंचगर विपक्ष मिथुन 11 कंचाड. आणि आवाज ऐकूया आमचे शिष्य कुणाल मोकाशी यांचा. आणि जे समालोचन आपण केलं सूरज पाटील यांनी कुलदीप काकवे यांच्याकडनं देखील 200 रुपये त्या समालोचनाकरता आलेत सूरज पाटील यांना. चला तर जाऊया मॅच मधनं जिथनं जर आपण पाहिलं तर कुलदीप काकवे यांच्याकडनं ते 200 रुपये दिले जात आहेत सूरज पाटील यांना.
राजेशजी वलटे तुम्ही तो षटकार मारलाय त्याकरता ते 100 रुपये आहेत, ते घेऊन जायचे आहेत. कुलदीप काकवे यांच्याकडनं ते पारितोषिक होतं 100 रुपयाचा. दर्जेदार षटकार मारला, चांगला षटकार मारला त्याकरता ते पारितोषिक आहे. कुलदीप काकवे यांच्याकडनं टीम चिंचगर बॉल चॉईस केलाय का तुम्ही? जाऊयात आपण मॅच मधनं जिथनं जर आपण पाहिलं तर